कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखं? मला पिंच कर। हाँ पिंच। सॉरी अगं अगं पण मुढ्यासोबत का चिमटा काढतोस? अगं तूच म्हणालीस ना आता पण कारण मला वाटलं नव्हतं ना तू असा अचानक येशील। तू तर आणखी 2 दिवसांनी येणार होतास ना? हो, पण मला असं कळलं की कोणीतरी माझ्यासाठी खूप कडक उपवास धरलाय। म्हणलं तो उपवास सोडवण्यासाठी मला इथे यावंच लागेल ना, म्हणून मग धावत पळत निघून आलो लगेच। तू त्याच्यासाठी इथे आलास? म्हणजे तू खरंच माझ्यासाठी उपवास धरलायस? तुम्ही बघा, तू एवढा कडक उपवास धरलायस, तो वड खरंच तुला पावेल आणि मग पुढचे 7 जन्म माझ्यासारखा नवरा तुझ्या गळ्यात बांधेल। बांधू दे। 7 काय 700 जन्म जरी तुम्हाला माझा नवरा म्हणून मिळालास ना, तरी मला आवडेल। एवढं प्रेम करतेस माझ्यावर? कशी आहेस ग तू? एकीकडे सगळ्यांसमोर माझ्याशी लग्न करायला नकार देतेस आणि दुसरीकडे सगळ्यांच्या नकळत माझ्यासाठी हा असा उपवास धरतेस। श्रीनिवास, मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हटलंय। तुझ्यावर प्रेम नाहीये हे मी कधीच बोलले नाही। मग आपल्या त्याच प्रेमाचा गोडवा पुढचे सगळे जन्म असाच टिकून राहू दे। ये सोड उपवास। आता अशी बघतेस काय? मला पण बरं, माझा सुद्धा उपवास आहे, मला पण सोडायचा आहे तो। तुझा ओ गॉड, तू पण उपवास धरलास? म्हणजे मला सुद्धा तूच हवीस पुढचे सगळे जन्म। मी आधीच बुकिंग करून ठेवतोय। तू ना तुझ्या दादांचा भाचा शोभतोस। त्यांनी पण मावशीसाठी उपवास धरला। काय? उभी बघ, त्या दोघांना जशी ही वटपौर्णिमा लाभली तशीच आपल्याला सुद्धा लाभणार आणि पुढचे सगळे जन्म फक्त तूच माझी बायको असणार। ओवी, तुला काहीच कसं वाटत नाही ग? तुझ्यामुळे लाली आत्याने त्या बिचारा उमा आत्याला आणि दादांना घराबाहेर काढलं, पण तू श्रीनूचा पिछा सोडतच नाहीयेस। दुसरी कोणी असती ना तुझ्या जागी, तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं, पण तू याला जळू सारखी चिकटलेलीच आहेस। तोंड काळं करायला कोण कोणाला सांगतंय बघा। चारू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये।
तरी तू अजून इथेच आहेस ठाण मांडून. काहीच कसं वाटत नाही ग तुला? तू काय म्हणालीस? ओवीमुळे दादा मामा आणि उमय हे घर सोडून गेले. तसं जर का असतं तर ओवी आज त्यांच्या सोबत असती का? एक गोष्ट लक्षात ठेवा चारू, मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. श्रीनिवास प्लीज. मावशीने काय सांगितलं माहितीये ना? ह्याचं नाही बोलायचं. वास्तुदेव तथास्तु म्हणते. उमा, मी येते. डबू, मी काय म्हणते, तुम्ही अजूनही ती नोकरी करणार असास? काय झालं उमा? नाही म्हणजे असो प्रश्न तुमच्या मनात का येलो? काल जा काही घडला त्यानंतर म्हणजे माका असं वाटलं की तुम्ही. काय उमा, म्हणजे श्याम्याची वैयक्तिक माझ्याबद्दल काही तक्रारच नव्हता. तुम्ही बघितलं, शेवटपर्यंत तो माझ्या बाजूनेच होता. आता राहता राहिला प्रश्न नंदूचा. त्याचा माझा काय वैयक्तिक वैर नाही. हा, आता तो चुकीच्या गोष्टी करतो, त्याच्यावर चाप बसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून त्याने माझ्यावरती चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याला त्याची चूक कळली ना. तो आपल्या बायका पोरांकडे परत गेला. त्याचा संसार सुखाने सुरू झाला. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि उमा, ज्याचं शेवट गोड तर सगळ्याच गोड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आज ही नोकरी सोडली, दुसरी नोकरी बघूक लागत. त्या नोकरीमध्ये काही अडचण आला तर ती सोडूक लागत. असं किती दिवस करणार आणि कुठे कुठे प्रयत्न करणार? त्यापेक्षा जा हा तर चांगला समजून करायचा. आपण चुकीचा वागत नाही ना, आपला कधीच वाईट होणार नाही. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.